जय शिवराय मित्रांनो. राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा योजनेला मंजुरी दिलेली आणि याच्याच संदर्भातील दोन महत्वाचे असे GR 9 मार्च 2026 रोजी काढण्यात आलेले आहेत. तर नेमकी ही योजना काय, कशा प्रकारे याच्यामध्ये लाभ दिले जाणार आहेत, पूर्वीच्या योजनेमध्ये आताच्या योजनेमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे आणि याच्या पुढील ज्या काही प्रक्रिया असतील त्या कशा प्रकारे असणार आहेत, हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यात शेतीबरोबर जोडधंदा म्हणून या पशुपालनाला मोठा स्कोप आहे. दुग्ध व्यवसायाला मोठी चालना आहे, पोषक असं वातावरण आहे. परंतु आपण जर पाहिलं तर योजना सुरळीत राबवल्या जात नाही, पशुधनाचे वाटप होत नाही किंवा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतात. वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, योग्य त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा ज्यांना लाभ मिळतात ते पुढे त्या योजनांच्या अनुषंगाने पशुपालन करत नाहीत किंवा दुग्ध व्यवसायामध्ये उतरत नाहीत. फक्त आणि फक्त निधीचा अपहार याच्यामध्ये केला जातो आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी एक छत्री योजना राबवावी अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती. आणि याच पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या सुरू असलेल्या योजना, या काही योजना बंद करून आता राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय या एकछत्री योजना राबवायलाही मंजुरी दिलेली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, अर्थात या पशुपालनाला उद्योजकता म्हणून पाहण्याचा एक दृष्टिकोन या योजनेच्या माध्यमातून ठेवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत राज्यस्तरीय योजनेमध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आता लाभाचं स्वरूप असणारे 5 दुधाळ गायी किंवा म्हशी 3 वर्षाच्या विमासह, याच्यामध्ये त्याच्याबरोबर शेड आणि साधन सामुग्री हे एकत्रितपणे म्हणजे गाय गोट्याचा सुद्धा याच्याच सोबत समावेश केला जाणार आहे. याच्यामध्ये सर्व प्रवर्गातील SC ST ओपन OBC जे काही असतील त्या सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक आणि महिला बचत गट हे लाभार्थी या ठिकाणी असणार आहेत. अत्यल्प भूधारक 1 हेक्टर पर्यंत, अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टर पर्यंत, वन हक्क धारक याचबरोबर महिला बचत गटातील लाभार्थी हे या ठिकाणी पात्र असणार आहे. दिव्यांगासाठी 5% आणि महिलांसाठी 30% आरक्षण याच्यामध्ये लागू असणार आहे. ज्या शेतकऱ्याकडे स्वतःची 1 एकर जमीन असेल किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन असेल असे लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत पात्र असणार आहेत. वन हक्कधारकांना ही अट लागू राहणार नाही. पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणं आवश्यक राहणार आहे किंवा 2 वर्ष दुग्ध व्यवसायाचा अनुभव या योजनेच्या अंतर्गत पात्रतेसाठी असणार आहे. प्रकल्पाची किंमत काय, 5 गायी आणि म्हशीची किंमत 5 लाख रुपये म्हणजे प्रति गायी प्रति म्हैस 1 लाख रुपयाची आणि त्याचा विमा अशी एकूण असणारी किंमत 5,60,180 रुपये. शेड निर्मिती गायगोट्यासाठी 3 लाख रुपयापर्यंतचा खर्च. याच्याबरोबर जे काही साधन सामग्री असणार आहे, कडबा कुट्टी यंत्र, फॉगिंग मशीन, खाद्यपाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलर, हे जे काही साहित्य हे 2,75,000 असा एकूण प्रकल्प खर्च असणार आहे 11,35,180 रुपये. याच्या सर्वसाधारण प्रवर्गाला 50% 5,67,000 आणि अनुसूचित जाती जमातीला 75% 8,51,000 एवढं अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. अनुदान 2 टप्प्यात असणार आहे. एकूण अनुदानाच्या 50% इतका अनुदान पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्यांना शेड निर्मिती तसेच साधन सामग्री खरेदी केल्यानंतर आणि दुसऱ्या टप्प्याचं अनुदान हे जनावरांच्या खरेदी नंतर दिलं जाणार आहे. याच्यामध्ये कागदपत्र काय काय लागतील, पुढे स्वतःच्या नावे 7/12 उतारा, 5 वर्षाचा भाडेपट्टा करार जर जमीन भाड्यानं असेल तर, वन हक्क जमीनधारकासाठी 7/12 उतार्यावरती इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकाऱ्याकडून त्याच्या संदर्भातील जे प्रमाणपत्र, पशुपालन दुग्ध व्यवसायाचे जे काही प्रमाणपत्र असेल ते, त्याच्यानंतर पुढे दिव्यांगासाठी UDID कार्ड आणि बचत गट असेल तर बचत गटाच्या सदस्याचं प्रमाणपत्र, अशा प्रकारची कागदपत्र लागणार आहेत. अटी शर्ती काय, या योजनेमधून प्रतिदिन 10 ते 12 लिटर दूध देणाऱ्या HF जर्सी, प्रतिदिन 8 ते 10 लिटर दूध देणाऱ्या गीर, सहीवाल, रेड, सिंधी, राठी, थारपारकर आणि प्रतिदिन 5 ते 7 लिटर दूध देणाऱ्या इतर प्रजातीच्या गाई म्हशीचं वाटप करण्यात येईल. दुधाळ जनावरं शक्यतो 1-2 महिन्यापूर्वी वेलेली असतील, 2ऱ्या-3ऱ्या व्यतातील असतील. पात्र लाभार्थ्याची त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय यांनी कळवलेल्या दिनांकाच्या म्हणजे 1 महिन्याच्या कालावधीमध्ये लाभार्थ्यांना शेड निर्मिती आणि साधन सामग्री खरेदी करावी. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये संबंधित लाभार्थ्यांना त्याच्या पसंतीनुसार दुधाळ जनावरांची खरेदी करावी. शेड निर्मिती, साधन सामग्री तसेच खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांची किंमत योजनेमध्ये जे काही किंमत असेल त्या किमतीपेक्षा जर जास्त असेल त्याच्या फरकाची रक्कम ही लाभार्थ्याला स्वतः भरावी लागेल. वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांचा लाभार्थी आणि संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या नावाने 3 वर्षासाठी विमा उतरवण्यात येईल.
योजनेमध्ये वाटप केलेलं जनावर मृत्यू पावल्यास अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीनं विम्याच्या रकमेमधून लाभार्थ्यास दुसरे दुधाळ जनावरे खरेदी करून दिले जाणार आहे. अशा काही महत्वाच्या अशा अटी शर्ती याच्यामध्ये आहेत. डीबीटीद्वारे हिस्सा लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल. याचं जे अनुदान असेल ते योजनेच्या अटी शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र हे लाभार्थ्याकडून घेतले जाणार आहे. याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून लेखाशीर्ष बनवण्यात आलेले आहे. याच्या अंतर्गत दुसरी योजना असणार आहे शेळी मेंढी पालन. याच्या अंतर्गत सुद्धा 50 शेळी प्लस 5 बोकड अशा प्रकारची योजना असणार आहे. 50 प्लस 1चं बोकड त्याचा. याच्यामध्ये सुद्धा अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी सेम जमिनीच्या वगैरे अटी असतील. याच्यामध्ये पशुधन खरेदीमध्ये प्रति शेळी 12,000 रुपये, बोकड मेंढा 15,000 रुपये अशी एकूण 6,75,000 रुपयाची प्रकल्प किंमत असणार आहे. आणि याच्यामध्ये शेड निर्मिती, कडबा कुट्टी, सोलर असा एकूण जो खर्च असेल तो 11,38,554. याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग 50%, अनुसूचित जाती जमातीला 75% अशा प्रमाणामध्ये हे अनुदान असणार आहे. आणि याच्यासाठी सुद्धा सेम अटी शर्ती तशाच असणार आहेत. कागदपत्र वगैरे द्यावी लागतील. कुक्कुट पक्ष्याचं वाटप याच्यामध्ये 5,000 एक दिवसीय पक्षी किमान 200 अंडी देणारे अशा प्रकारचे या योजनेच्या अंतर्गत घेतले जाणार आहे. याच्यामध्ये सुद्धा अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी, जे काही दिव्यांग लाभार्थी, महिला बचत गट यांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. याच्यामध्ये प्रति पक्षी 50 रुपये याप्रमाणे 2.5 लाखाचे पक्षी, 1 महिन्याचं खाद्य असं एकूण 4,50,000 रुपये. त्याच्यानंतर अर्धबंदिस्त पिंजरा किंवा इतर जे काही बाबी असतील, सोलर याचा एकूण प्रकल्प खर्च असते 3,000 पक्षासाठी 12 लाख रुपये, तर 5,000 पक्षासाठी 19 लाख रुपये. अनुदान असणारे 3,000 पक्षासाठी 50% 6 लाख, अनुसूचित जाती जमातीसाठी 9 लाख आणि 5,000 पक्षासाठी 50% 9.5 लाख, तर अनुसूचित जाती जमातीसाठी 14,25,000 रुपये. आणि अशा प्रकारे याच्या अंतर्गत सुद्धा कागदपत्र, जमिनीचा सातबारा, भाडेपट्ट्यानं असेल तर त्याच्या संबंधचा करारनामा, ही सगळी कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत. याच्यासाठी सुद्धा प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र लागणार आहे. याच्यानंतर 1000 प्रति आठवडा अंडी उबवणी क्षमतेचा संयंत्रणाचा पुरवठा ही एक बाब याच्या अंतर्गत ऍड करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा प्रति आठवडा 1000 अंडी उबवणी क्षमतेचे संयंत्र, सोलर अशा प्रकारच्या बाबी असणार आहेत. आणि याचा एकूण प्रकल्प खर्च असणार आहे 3,40,000. सर्वसाधारण लाभार्थ्याला 1,70,000 50%, अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 75% 2,55,000 एवढं अनुदान याच्या अंतर्गत दिलं जाणार आहे. पुन्हा दुसरी बाब असणार आहे वैरण विकास योजना. याच्या अंतर्गत मुरघास, हार्वेस्टर जे काही बाबी असतील त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये पात्रता काय असणार आहे, तर किमान 10 मोठे पशुधन किंवा 100 शेळ्या मेंढ्या किंवा 50 HP ट्रॅक्टर त्या लाभार्थ्याचा असणं आवश्यक असणार आहे. उपकरणाची किंमत असणार आहे 26 लाखाच्या मर्यादेमध्ये. सर्वसाधारण लाभार्थ्याला 50% 13 लाख रुपयापर्यंत, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 19,50,000 रुपयापर्यंत अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. आता याच्या अंतर्गत 10 मोठे पशुधन किंवा 100 शेळ्या असल्याबाबतचं स्थानिक पशुधन विकास अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र लागेल. ट्रॅक्टरची नोंदणी असलेला RC बुक लागणार आहे. अशी कागदपत्र याच्या अंतर्गत देखील लागणार आहेत. उद्योजकता विकास याच्या अंतर्गत सुद्धा आपण जर पाहिलं तर शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कुक्कुटपालन या व्यवसायाद्वारे जे काही घेतलं जाणारं कर्ज असेल या कर्जावरती 4% व्याज सवलत दिली जाणार आहे. याच्यानंतर व्यवस्थापन पशुसंवर्धन व्यवसायात AI तंत्रज्ञानाचा वापर करणं याच्या अंतर्गत सुद्धा सर्व प्रवर्गातील जे पशुपालक असतील त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. याच्यामध्ये गाई म्हशीच्या गळ्यातील सेन्सर, स्मार्ट कॉलर, बेड हे प्रति गाय म्हैस 5,000 रुपये, एका गोट्यासाठी किमान 10,000 रुपये अशा प्रकारे अनुदान दिलं जाणार आहे. तर याच्यामध्ये अनुदान जे असणार आहे ते 50% अनुदान तत्वावरती 1 लाख रुपयाच्या मर्यादेमध्ये हे अनुदान योजनेसाठी दिलं जाणार आहे. मग बरेच जण म्हणतील याचे अर्ज कसे केले जाणार, तर याचा अर्ज करण्यासाठी एक ऑनलाईन प्रणाली विकसित केली जाईल आणि या सर्व बाबी एकत्रितपणे राबवण्यासाठी लाभार्थ्यांची निवड एकाच प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. ही योजना राबवण्यासाठी कार्यपद्धती देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये लाभार्थी निकष वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामधील लाभार्थी निवडीसाठी योजना निहाय निकष या योजनेमध्ये दिलेले त्याप्रमाणे लागू राहतील. भूमिहीन लाभार्थ्याला याच्या अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. अशा योजनांमध्ये 50% आरक्षण लागू राहील. लाभार्थ्याची निवड ही आयुक्त पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला वेळापत्रकाची आखणी करून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून करायचे. याचे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवले जातील आणि ऑनलाईन पद्धतीने मागवलेल्या अर्जामधून जे काही रॅन्डम पद्धतीने लाभार्थी असतील त्याची निवड केली जाते. या योजनेच्या अंतर्गत प्रतिवर्षी अर्ज मागवले जातील, परंतु ज्यावेळेस कधी निवड होईल त्यावेळेस प्रत्येक वर्षी जे काही पाठीमागचे प्रतीक्षामधले लाभार्थी असतील त्यांना पुढे लाभ दिले जाणार आहेत. याच्यामध्ये परत निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर कोणाला अर्जाची छाननी करणं,
किंवा कशा प्रकारे मंजुरी देणं, खरेदी कोण करणार, अशा प्रकारच्या बाबी या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. याच्यानंतर एका कुटुंबामध्ये एका व्यक्तीला लाभ दिला जाईल, त्याच्या बाबतच्या काही महत्वाच्या अटी शर्ती, लाभार्थ्याला लाभ देण्यासाठीचे निकष याच्यामध्ये लावण्यात आलेले आहेत. आणि अशा प्रकारच्या या महत्वाच्या अटी शर्तीसह या नवीन अनुदानासह ही राज्यस्तरीय योजना लागू करण्यात आलेली आहे. आणि अशाच प्रकारे आता एक गाय एक म्हैस किंवा 10 शेळ्या एक बोकड किंवा अशा प्रमाणामध्ये जिल्हास्तरीय योजना देखील लागू करण्यात आलेली आहे. आणि याची जी काही पुढची अंमलबजावणी असेल ती ऑनलाईन पद्धतीनं एका पोर्टलच्या माध्यमातून, अर्ज प्रक्रियेच्या माध्यमातून पार पाडली जाणार. आता लवकरच याच्या संदर्भातील पोर्टल तयार केलं जाईल आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे साधारण एप्रिल नंतर मागवले जातील. आता याचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवल्यानंतर त्याच्याबद्दलचा अपडेट देखील आपण नक्की जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी या योजनेसाठीच्या अटी शर्ती निकष काय आहेत ते पाहून घ्या. त्याच्यासाठी काय लागणारे कागदपत्र आहेत त्याची पाहणी करा आणि या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून आपली तयारी करून ठेवा. धन्यवाद.